तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील दिव्यांग नागरिकांनी दिव्यांगांच्या मासिक अर्थसहाय्याबाबत तहसीलदार तुळजापूर यांना निवेदन सादर करून रखडलेले अनुदान तात्काळ वितरित करण्याची मागणी केली आहे। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारे दिव्यांगांचे मासिक अर्थसहाय्य गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून मिळाले नसल्याने दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या संदर्भात संबंधित कार्यालयात वारंवार पाठपुरावा करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असतानाही लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळाले नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच याबाबत चौकशी केल्यास संबंधित विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून रखडलेले अर्थसहाय्य दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास पुढील 15 दिवसात जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। या निवेदनावर मनोज डोंगरे यांच्यासह मंगरूळ येथील अनेक दिव्यांग बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत। AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, धाराशिव। संजय गांधी निराधार योजनेचे हे सर्व अपंग बांधव लाभार्थी आहेत आणि जवळजवळ तुम्ही पाहताय की या ठिकाणी हे जवळजवळ 80-90% पुढून अपंग आहेत। त्यांना वरच्या मजल्यावरती जाता सुद्धा येत नाही आणि गेल्या 4 महिन्यापासून यांचा अपंगाची जे पगार आहे तो थकलेला आहे, मिळत नाही आणि 1 महिन्यापासून का थकलाय याची चौकशी करायला गेल्यानंतर सुद्धा तिथं गेल्या महिन्यापासून गेल्या 2 तारखेपासून म्हणजे काल 1 महिना झाला तो ते पोर्टल बंद आहे आणि यांचा जो या आमच्या अपंग बांधवांचा उदरनिर्वाह आहे तो याच पगारीवरती चालतो। त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल, या स्वतः अपंग बांधवांचा जे काय खर्च पाणी असेल ते सुद्धा याच याच्यावर म्हणजे एखादा महिना ते सोसू शकतील, पण गेली 4 महिने या अपंग बांधवांना अपंगचा निधी म्हणजे अपंगाची पगार त्यांना मिळत नाही। त्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांकडे हे निवेदन दिलेलं आहे। जर यावरती 10 दिवसात जर आम्हाला योग्य ती यावर आमचं योग्य ती कारवाई झाली नाही किंवा जर 10 दिवसात आम्हाला आमचा निधी पगार मिळाला नाही तर आम्ही जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत।